महाविकास आघाडीमध्ये 15 जागांवरून अजूनही तिढा कायम आहे। काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये 11 जागांवरून वाद आहे। काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये 3 जागांवरून तिढा आहे असं समजतंय। ठाकरेंची सेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीत एका जागेवरून वाद आहे। तर एकंदरीत अजून या सगळ्या जागांचा तिढा महाविकास आघाडीमध्ये सुटायचा आहे। प्रतिनिधी पवन गवई यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत। पवन, नेमक्या कुठल्या जागा आहेत या ज्याच्यावरून या घटक पक्षांमध्येच आता हे युद्ध रंगल्याचं पाहायला मिळतं? दिल्ली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी गुडघ्याला बाशिंग बांधलेलं आहे। त्यातच महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ही अद्याप म्हणजे माहिती स्तरावर आपल्यापर्यंत त्या जागांचं वाटप पूर्ण झाल्याची अशी माहिती आहे। मात्र ज्या 15 जागा आहेत त्याच्यातला तिढा हा कायम असल्याचंही समोर आलेला आहे। यामध्ये काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये या जागा वाटपावरून कुठेतरी असहमती असल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये या 33 जागांमध्ये 15 जागांमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जो वादाची जागा आहे त्यात संभाजीनगर आहे, जालना आहे, हिंगोली, कोल्हापूर, मुंबई दक्षिण मध्य, त्यानंतर उत्तर पूर्व मुंबई, यवतमाळ, वाशिम, अमरावती, रामटेक, शिर्डी, उत्तर पश्चिम मुंबई या 11 जागा ज्या आहेत त्याच्यात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असहमती आणि त्याच्यावर दावे प्रतिदावे करण्यात येत आहे। आणि त्यानंतर ज्या 3 जागा आहेत त्या शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांमध्ये हे चालू आहे की बा ह्या जागा आमच्याच आहे। त्यात भिवंडी, सांगली आणि मुंबई नॉर्थ ईस्टची जागा या 3 जागा या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दावे प्रतिदावे चालू आहेत। आणि त्यात एक जागा मुख्याची जे वादाची महत्त्वाची जागा आहे ते ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे, ती म्हणजे हातकणंगले। मात्र या महाविकास आघाडीचे जे घटक मध्ये येतात त्याच्यात जर राजू शेट्टींना ही हातकणंगलेची जागा सोडली तर ते कोणाच्या कोट्यातून सुटली जाईल याकडे पण आपल्याला बघावं लागेल। त्यात प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी, राजू शेट्टींची स्वाभिमानी पक्ष हे या महाविकास आघाडीचे घटक बनतील की बनायच्या आधीच या 15 जागांवरून यांचा वाद प्रतिवाद चालू होईल याकडे पाहणंही आपल्याला गरजेचं आहे। रिद्धी, अगदी पवन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर महाविकास आघाडीच्या नेमकं कुठल्या जागांमध्ये हा वाद झालेला आहे ते आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। काँग्रेस वर्सेस ठाकरेंची शिवसेना अशी जी लढत आहे, तर संभाजीनगर या जागेवरून दोन्ही गटामध्ये वाद आहे। या जागेसाठी आग्रही आहेत दोन्ही जण। जालन्याची सुद्धा सीट आहे जी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना दोघंही दावा करताना दिसते। हिंगोलीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती दिसतेय। कोल्हापुरात सुद्धा काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना दोन्ही गटाकडून दावा केला जातोय। तर मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघासाठी सुद्धा उमेदवारी मिळावी म्हणून या 2 पक्षांमध्ये सध्या वाद सुरू आहे असं समजतंय। उत्तर पूर्व मुंबईची जागा सुद्धा मिळण्यासाठी या 2 घटक पक्षांमध्ये सध्या काहीचे मतभेद आहेत। यवतमाळ वाशिमची जी जागा आहे त्याच्यासाठी सुद्धा हा लढा आहे। शिवाय अमरावतीची जी सीट आहे ती सुद्धा आपल्याला मिळावी यासाठी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे। रामटेक ही सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची जागा असेल, त्यासाठी सुद्धा या दोन्ही घटक पक्षांकडून दावा केला जातोय। रामटेक नंतर शिर्डीमध्ये सुद्धा आपल्याला उमेदवारी देता यावी यासाठी, तर उत्तर पश्चिम मुंबईची जागा सुद्धा आपल्याला मिळावी यासाठी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना असे दोन्ही घटक पक्ष आग्रही आहेत असं समजतंय। तर काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही गटाकडून भिवंडीचा जो मतदारसंघ आहे त्याचबरोबर सांगलीचा मतदारसंघ आहे त्याच्यावर दावा केला जातोय। शरद पवारांचा राष्ट्रवादीचा गट आणि काँग्रेस यांच्याकडून मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघात सुद्धा आपल्याला उमेदवार देता यावे याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। तर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही गटाकडून हातकणंगले या मतदारसंघावर दावा करण्याचा प्रयत्न सुरू आहे।